नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे एस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करतोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इंडियन सोसायटी किंवा भारतीय समाज या विषयाची तयारी कशी करावी. विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण वेगवेगळे जे नवीन टॉपिक्स राज्यसेवेच्या नवीन पॅटर्ननुसार एक्झाममध्ये ॲड करण्यात आलेले आहे त्यावर आपण डिटेलमध्ये डिस्कशन व्हिडिओज बनवलेले आहे. स्ट्रॅटेजी कशी असायला हवी, बुकलिस्ट काय फॉलो करायला हवी या संदर्भात सखोल मार्गदर्शन आपण बाकीच्या टॉपिक्सवर आतापर्यंत केलेलं आहे. ज्यांनी कोणी ते व्हिडिओ बघितले नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्याची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. तर आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे इंडियन सोसायटी किंवा भारतीय समाज. ठीक आहे, यावर आता कशी तयारी करायला पाहिजे त्यावर आपण इथं बघू. त्याच्यामध्ये पहिले सिलेबसचा ॲनालिसिस करू, किती वेटेज आहे या टॉपिकला ते आपण बघू, त्यानंतर आपण बुक लिस्ट बघू. ठीक आहे, तर भारतीय समाज या विषयाचे महत्त्व काय. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, हा जो सब्जेक्ट आहे किंवा हा जो टॉपिक आहे हा GS पेपर 1मध्ये येतो. ठीक आहे, म्हणजे आता जो नवीन पॅटर्न आला आहे राज्यसेवेचा त्याच्या हिशोबाने GS पेपर 1मध्ये याचा समाविष्ट करण्यात आलेला आहे. वेटेज जर आपण एकंदरीत काढायचं बघितलं तर सध्या हे जे मी वेटेज कॅल्क्युलेट केलेलं आहे हे UPSCच्या धर्तीवर कॅल्क्युलेट केलं आहे. म्हणजे UPSCच्या मागच्या 10 वर्षाच्या पेपरमध्ये भारतीय समाज या विषयावर किती प्रश्न आले त्याच्या हिशोबाने जर मी कॅल्क्युलेशन केलं तर 60 ते 80 मार्कांच्या जवळपास इंडियन सोसायटीला वेटेज इथं दिलेलं आहे. म्हणजे 250 मार्कांपैकी जवळपास 60 ते 80 मार्कांचा फक्त भारतीय समाज या विषयावर प्रश्न विचारले जातात. आणि हे बघा विद्यार्थी मित्रांनो, यासाठी तुम्हाला काही असा वेगळा अभ्यास करायची गरज नाही आहे, कारण हे जे काही भारतीय समाजातले टॉपिक आहे हे बऱ्यापैकी तुम्ही आतापर्यंत डे टू डे लाईफमध्ये पेपरमध्ये वाचत आलेले आहेत. ठीक आहे, आणि तुम्हाला त्याच्यापैकी जे म्हणतो ना 50 ते 60% तुमचं नॉलेज ऑलरेडी त्याच्यामध्ये आहे. डे टू डे लाईफमध्ये म्हणा किंवा तुमच्या हे वृत्तपत्रात जे काही बातम्या येतात त्या बातम्यातून किंवा मॅगझिन काही तुम्ही वाचता किंवा मीडिया डिबेट्स म्हणजे आजकाल सोशल मीडियावर वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहे, तिथे सुद्धा भारतीय समाजाचे विविध पैलू तिथे डिस्कस करण्यात येतात. ठीक आहे, तर ते सुद्धा तुम्ही तिथून बघू शकता. तर बऱ्यापैकी हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आहे तुमच्यासाठी नवीन नाही आहे. ठीक आहे, तुम्ही आतापर्यंत ज्या काही गोष्टी समाज माध्यमावर किंवा तुमच्या डे टू डे लाईफमध्ये वाचत आलेल्या आहात किंवा एक्सपिरियन्स करत आलेले आहात त्याचाच इथं तुम्हाला उपयोग करायचा आहे उत्तर लिहिण्यामध्ये. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त तुम्ही थोडे अप टू डेट असले पाहिजे डे टू डे लाईफमध्ये, म्हणजे काय न्यूजपेपरमध्ये कोणत्या न्यूज येत आहे त्याच्याबद्दल थोडे इंडायसेस तुम्हाला माहित असले पाहिजे. म्हणजे काय रँकिंग वगैरे येतं, कोणत्या कमिटीचे रिपोर्ट येतात, कोणत्या कमिशनचे रिपोर्ट येतात, त्याबद्दल सुद्धा इथं आपल्याला माहिती असली पाहिजे. UPSCमध्ये आतापर्यंत जे 10 वर्षाचा ॲव्हरेज काढला विचारण्यात आलेले प्रश्न तर ॲव्हरेजली 6 आहे. म्हणजे 5 ते 6 प्रश्न UPSC प्रत्येक वर्षी कशावर विचारते, भारतीय समाज या विषयावर UPSC एक्झाममध्ये विचारते. तर आपण एक अंदाज लावू शकतो की MPSC म्हणजे आयोग सुद्धा काय करू शकतं, आता नवीन पॅटर्नमध्ये 5 ते 6 प्रश्न तुम्हाला भारतीय समाज या विषयावर विचारल्या जाऊ शकतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या 3 पॉईंटमधून आपल्याला कळतं की हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे, याला डावलून आपल्याला चालणार नाही आणि हा खूप सोपा आणि थोडा कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगवाला टॉपिक आहे. जर तुम्ही प्रॉपर तुमचे कन्सेप्ट क्लिअर असले तुम्ही एक चांगलं उत्तर इथं लिहू शकता. ठीक आहे, त्यानंतर सर्वप्रथम आपण इथं बघूया सिलेबसला. पहिला जो पॉईंट आहे तो आहे भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये आणि भारताची विविधता. भारताची विविधता आता युनिटी इन डायव्हर्सिटी आपण म्हणतो. काय म्हणतो? युनिटी इन डायव्हर्सिटी. भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे, पंथाचे लोक राहतात. मग त्याचा फायदा भारताला कसा होतो, त्याचे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट भारतावर काय आहे, त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट भारतावर काय आहे. जर निगेटिव्ह इम्पॅक्ट असतील तर त्याला समाधान आपण त्याचं सोल्युशन काय राहिलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला इथं माहिती असायला हवी. त्यानंतर महिला व महिला संघटनांची भूमिका, वुमेन अँड वुमेन ऑर्गनायझेशनचा रोल इथं. ठीक आहे, त्याबद्दल तुम्हाला इथे माहिती पाहिजे. ठीक आहे, वेगवेगळ्या ज्या महिला संघटना, एक सर्वप्रथम जर तुम्हाला नाव माहीत असायला पाहिजे ती आहे नॅशनल कमिशन ऑफ वुमेन. ठीक आहे, महिलांवर कोणी टिप्पणी केली, काही टीका केली तर नॅशनल कमिशन ऑफ वुमेन तिथे ॲक्शन मोडमध्ये येऊन जातं. ठीक आहे, त्यानंतर महिला रिलेटेड ज्या काही गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आहेत त्या पॉलिसीज तुम्हाला इथं माहीत पाहिजे. तिसरा आहे लोकसंख्या आणि त्या संबंधित मुद्दे. आता लोकसंख्या म्हणजे काय तर 15 नोव्हेंबरचीच बातमी आहे की त्याच्यामध्ये जी पूर्ण जगाची लोकसंख्या आहे एक मोठा टप्पा तिथं गाठलेला आहे. त्यामध्ये सुद्धा एक नवीन न्यूज आली की भारत सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे लोकसंख्येच्या बाबतीत, पण 2023मध्ये भारत काय होणार आहे, जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश तर बनणार आहे. म्हणजे आपण चायनाला इथं मागं टाकणार आहोत. तर त्या संदर्भात म्हणजे लोकसंख्या आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे, लोकसंख्या वाढ की खराब गोष्ट आहे, चांगली असेल तर का बरं चांगली आहे, वाईट असेल तर का बरं वाईट आहे. त्यामध्ये सुद्धा एज, ठीक आहे, एज डिस्ट्रीब्युशन म्हणजे कोणत्या एजमधले लोक भारतामध्ये जास्त आहे त्या संदर्भात तुम्हाला माहिती असली पाहिजे. ठीक आहे, चौथा टॉपिक आहे दारिद्र्य व विकासात्मक प्रश्न, पॉवर्टी अँड डेव्हलपमेंटल इश्यूज. ठीक आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना विचारण्यात आलं होतं की भारताचा सर्वात 1 क्रमांकाचा शत्रू कोण आहे. तर ज्या पत्रकारांनी तो प्रश्न विचारला होता त्याला एक्सपेक्टेड होतं की डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणेल कोणत्या तरी एका कंट्रीचं नाव घेईल, पाकिस्तानचं घेईल, चायनाचं घेईल, पण डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी पॉवर्टीचं नाव म्हणजे दारिद्र्याचं नाव घेतलं होतं की भारताचा सर्वात 1 क्रमांकाचा शत्रू कोण आहे, दारिद्र्य. ठीक आहे, तर याच्यावरून तुम्ही समजू शकता की दारिद्र्य हटवण्यासाठी
किती प्रयत्न सरकारला करणं आवश्यक आहे आणि त्याचं महत्त्व किती आहे. तर दारिद्र्य व विकासात्मक प्रश्न इथं आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर नागरीकरण यांच्याशी निगडीत समस्या व त्यावरील उपाययोजना. नागरीकरणालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो अर्बनायझेशन. ठीक आहे, आता दिवसेंदिवस तुम्हालाच तुमच्या अवतीभोवती दिसत आहे. ठीक आहे, म्हणजे साधं जर आपण सिटीला घेतो म्हटलं तर पुणे झालं, मुंबई झालं, नागपूर, औरंगाबाद, हे शहरांचा काय होत आहे, दिवसेंदिवस विस्तार होतोय. मग जसा तो विस्तार होतोय तो प्लॅन पद्धतीनं होतोय का? ठीक आहे, कारण आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी दिसतं की तुम्ही जेव्हाही शहरात जाता तर शहरामध्ये तुम्हाला काय दिसतात, झोपडपट्टी दिसतात. तर त्या झोपडपट्टी बेसिकली त्याचे का बरं तिथे बनले आहे, कारण अर्बनायझेशनमुळे किंवा नागरीकरणामुळे, जे प्लॅन पद्धतीनं नाही करण्यात आलं आहे त्यामुळे. ठीक आहे, कधी कधी आपल्याला सिटीजमध्ये आपण जातो तर आपल्याला सांडपाण्याचं व्यवस्थापन प्रॉपर दिसत नाही, म्हणजे रस्त्यावरच सांडपाणी सोडण्यात येतं. तर त्याच्यामुळे नागरिकांना कोणत्या समस्या होऊ शकतात, ठीक आहे, किंवा समाजात त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात याचं सुद्धा आपल्याला इथे माहिती असायला हवी. त्यानंतर जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम, ग्लोबलायझेशन याला आपण म्हणतो. ठीक आहे, तर ग्लोबलायझेशनमुळे काय झालं विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबलायझेशनमुळे पूर्ण जग एक विलेज बनलाय, एक गाव बनलाय. म्हणजे आपल्याला जर कोणत्याही गोष्टी ॲक्सेस करायच्या तर आपण इंटरनेटच्या एका क्लिकवर सगळ्या गोष्टी बघू शकतो. ठीक आहे, तुम्हाला काही गोष्ट मागवायची आहे, ती चायनामध्ये बनत आहे, ती सुद्धा तुम्ही इथं मागवू शकता. हे सगळं कशामुळे पॉसिबल आहे, ग्लोबलायझेशन किंवा जागतिकीकरण. मग त्याचा परिणाम काय झाला भारतीय समाजावर, एक साधं जर मी इथं उदाहरण देतो म्हटलं तर वेस्टर्नायझेशन, पाश्चात्तीकरण म्हणतात की भारतीय समाज हा वेस्टर्न कल्चरकडे थोडं जास्त आकर्षित झालेला आहे. तर ते एक परिणाम आहे. तर अशा प्रकारचे वेगवेगळे परिणाम इथं आपल्याला अभ्यासायचे आहे. त्यानंतर सामाजिक सबलीकरण, जातीयवाद, प्रांतवाद आणि धर्मनिरपेक्षता. आता सामाजिक सबलीकरण म्हणजे सोशल एम्पॉवरमेंट, मग त्याच्यामध्ये सोशल एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन आलं. ठीक आहे, महिलांचं सशक्तीकरण. ठीक आहे, त्यानंतर ज्या हे लोअर कास्ट आहे त्यांचं सबलीकरण. ठीक आहे, त्यानंतर कम्युनलिझम. ठीक आहे, कम्युनलिझम सांप्रदायिकता इथं आपण म्हणू शकतो. त्यानंतर रिजनलिझम, प्रांतवाद आणि सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता, याबद्दल सुद्धा इथं आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. त्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. चला तर विद्यार्थी मित्रांनो, थोडं डिटेलमध्ये आपण एक टॉपिकला अनालाइज करू. पहिला आहे भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये आणि भारतातील विविधता. आता यामधला पहिला जो टॉपिक आहे तो आहे भारतीय समाजाची वैशिष्ट्ये. काय वैशिष्ट्य आहे, ठीक आहे, म्हणजे किती जाती आहे, किती धर्म आहेत, मग लोकांचं क्लासिफिकेशन कसं करू शकतो आपण. ठीक आहे, मग या सगळ्या गोष्टी तुम्हाला भारतीय समाजाची वैशिष्ट्ये तिथं माहीत पाहिजे. किती भाषा आहे बा, प्रांतवार रचनी कशी झालेली आहे, त्या पद्धतीनं विविधता, त्यामध्ये प्रकार, वेगवेगळ्या जातीचे लोक, वेगवेगळ्या भाषिक लोक, वेगवेगळ्या सामाजिक लोक. ठीक आहे, धार्मिक, वंश, जमाती आणि वंश संस्कृती. ठीक आहे, याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला विविधता जी आहे ती रेस आणि इथनिसिटी या दोन टॉपिकवर सुद्धा विविधता होते, रेस अँड इथनिसिटी. ठीक आहे, आता रेस म्हणजे काय, बेसिकली आपण काय करतो, फिजिकल अपिअरन्सेसच्या बेसिसवर. ठीक आहे, म्हणजे कोण कसा दिसतो, ठीक आहे, त्याच्या बेसिसवर आपण काय करतो, कधी कधी लोकांच्या समूहाला क्लासिफाय करतो. ठीक आहे, तर त्याला म्हणतात रेस. ठीक आहे, जेव्हा तुम्ही फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्सच्या बेसिसवर लोकांना क्लासिफाय करतात तर त्याला आपण रेस म्हणतो. आणि इथनिसिटी म्हणजे काय, इथनिसिटी म्हणजे त्या स्पेसिफिक जे लोक तिथं राहतात त्यांचं जॉग्राफिकल रिजन कसं आहे, त्यांची भाषा कशी आहे, त्यांचा धर्म कोणता आहे, त्यांच्या प्रथा कोणता आहे, जर याच्या बेसिसवर जर तुम्हाला क्लासिफाय करायचं असेल त्याला आपण इथनिसिटी म्हणतो. ठीक आहे, म्हणजे हे जे आता मी एक बेसिक इथं डिफरन्स तुम्हाला सांगितला की रेस आणि इथनिसिटी मधला डिफरन्स काय आहे. ठीक आहे, तर याबद्दल सुद्धा तुम्हाला तिथं पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. म्हणजे इथे इतके बारीक बारीक कन्सेप्ट तुमचे क्लिअर असले पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर विविधतेमुळे निर्माण झालेली आव्हाने. ठीक आहे, म्हणजे एकतेमध्ये विविधता, युनिटी इन डायव्हर्सिटी आपल्यासाठी खूप मोठं बून आहे, म्हणजे खूप मोठा वरदान आहे. पण त्याच्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम इथे निर्माण होतात. ठीक आहे, तर मग ते प्रॉब्लेम जर निर्माण झाले तर मग त्याचं सोल्युशन काय असलं पाहिजे. युनिटी याबद्दल सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकते. प्लुरलिझम. ठीक आहे, प्लुरलिझम वर सुद्धा तुम्हाला इथं प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे वेगवेगळ्या जातीचे, पंथाचे लोक इथं भारतात राहतात. म्हणजे एक साधं उदाहरण देतो म्हटलं तर भारतीय समाज अशा पद्धतीनं बनलेला विद्यार्थी मित्रांनो की यामध्ये आपण म्हणजे आपल्या घरी जर दिवाळी सेलिब्रेट होत असेल तर आपण ईद सुद्धा सेलिब्रेट करतो, किंवा शीख पंथीयांचे सण सुद्धा सेलिब्रेट करतो, ख्रिश्चनाला तर आपण क्रिसमस सुद्धा सेलिब्रेट करतो. तर हे या प्रकारचं जे वातावरण भारतामध्ये बनलेलं आहे यालाच आपण काय म्हणतो, प्लुरलिझम. ठीक आहे, म्हणजे आता एक साधं बहुतांश लोक असे असतात की जे एक हिंदू असून सुद्धा ते मुस्लिम धर्मियांना सुद्धा मानतात, किंवा त्यांचे जे धर्मगुरू असतात त्यांचे सुद्धा हे करतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीलाच आपण म्हणतो प्लुरलिझम. ठीक आहे, म्हणजे युनिटी इन डायव्हर्सिटीमध्ये राहण्याची ज्यांना सवय आहे आणि त्या पद्धतीला ते ॲप्रिशिएट करतात. त्यामध्ये विविधतेत एकता, युनिटी इन डायव्हर्सिटी, असमानता आणि बहिष्कार. ठीक आहे, इनइक्विलिटी अँड डिस्क्रिमिनेशन. आता भारतामध्ये जर बहिष्कार म्हटलं, डिस्क्रिमिनेशन, तर कशामुळे होतो, मेन रिझन आहे कास्ट. ठीक आहे, म्हणजे जाती व्यवस्थेमुळे डिस्क्रिमिनेशन करण्यात येतं लोकांसोबत. इव्हन आता आपण जर न्यूजपेपर वाचतो म्हटलं तर दररोजची एक ना एक न्यूज असते. आता कालचीच एक न्यूज आली होती की कर्नाटकामध्ये
एका गावामध्ये एका टँकरमधून किंवा एका पाण्याच्या टाकीमधनं एका SC कम्युनिटीच्या व्यक्तींनी काय केलं, पाणी पिलं. तर त्या गावातले जे अप्पर कास्ट होते, ठीक आहे, तर त्या लोकांनी काय केलं, तिथं जाऊन तिथं शुद्धीकरण केलं, ठीक आहे, गोमूत्र टाकून शुद्धीकरण केलं. तर अशा प्रकारचे जे काही विषय होतात त्यावर सुद्धा तुम्हाला इथं प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर आहे कुटुंब व्यवस्था, फॅमिली कल्चर कसं असतं, काय असतं, त्याबद्दल तुम्हाला आणि वरील टॉपिकवर उदाहरणे, तुम्हाला उदाहरणं सुद्धा तिथे द्यावे लागतील. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये उदाहरणे दोन प्रकारची असू शकतात. एक तुमचं स्वतःचं उदाहरण असू शकतं, किंवा तुमच्यासोबत काही घटना घडलेली आहे त्याचं सुद्धा तुम्ही इथे मेन्शनिंग करू शकता, किंवा तुम्ही उदाहरणं जे पेपरमध्ये येतात किंवा तुम्ही समाज माध्यमावर जे उदाहरणं असतात ते सुद्धा तुम्ही डायरेक्टली पेपरमध्ये तिथं लिहू शकता. ठीक आहे, तर यामध्ये हे टॉपिक्स. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे महिला आणि महिला संघटनेची भूमिका, रोल ऑफ वुमेन अँड वुमेन ऑर्गनायझेशन. ठीक आहे, यामध्ये एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की आपला जो भारतीय समाज आहे हा भारतीय समाज पितृसत्ताक आहे, म्हणजे यालाच आपण पॅट्रियार्कल म्हणतो. ठीक आहे, यामध्ये जे हे आहे म्हणजे प्रमुख स्थाने पुरुषाला देण्यात आले आहे, पुरुष प्रधान संस्कृती सुद्धा आपण म्हणतो, आणि महिलांचं स्थाने दुय्यम आहे. तर त्या पद्धतीनं महिलांचं रोल काय आहे, ठीक आहे, किंवा महिलांचं म्हणजे अपलिफ्टमेंट कसं झालं पाहिजे त्याबद्दल इथं आपल्याला माहिती असली पाहिजे. भारतीय इतिहासातील महिला संघटन, ठीक आहे, म्हणजे भारतीय इतिहासातील महिला संघटनाबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. महिला संघटनांचे प्रकार कसे आहेत ते माहीत पाहिजे. लेवल ऑफ पेनिट्रेशन म्हणजे किती खोलवर महिला संघटना काम करतात त्याबद्दल तुम्हाला इथं माहिती पाहिजे. त्यानंतर 19व्या शतकातील सामाजिक सुधारणा चळवळी आणि सुरुवातीच्या महिला संघटना, त्यामध्ये तुम्हाला फ्रीडम स्ट्रगलमध्ये कोणत्या महिला होत्या, ठीक आहे, मग त्यांनी कोणते काम केले याबद्दल सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतात. स्वतंत्र लढ्यात सहभाग आणि कृषी संघर्ष आणि विद्रोह यामध्ये सुद्धा कोणत्या महिला तिथं होत्या याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती असायला हवी. त्यानंतर महिला संघटना म्हणजे याचे उदाहरण, आता उदाहरणं द्यायचे म्हणजे काय, तर एक सेवा नावाची एक महिला संघटना आहे. सेवाचा फुल फॉर्म काय आहे, सेल्फ एम्प्लॉईड वुमेन असोसिएशन. त्यानंतर दुर्गा वाहिनी म्हणून एक आहे, ठीक आहे, दुर्गा वाहिनी. ठीक आहे, एक स्वधिना म्हणून एक आहे, स्वधिना. ठीक आहे, कॉन्फेडरेशन ऑफ वुमेन एंटरप्रेनर आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आहे ज्या महिलांसाठी काम करतात. तुम्हाला 3 ते 4 अशा प्रमुख संस्था जरी माहीत असल्या, एक NCW आहे, नॅशनल कमिशन ऑफ वुमेन, तर तरी मोर दॅन इनफ आहे. ठीक आहे, त्यानंतर महिला संघटनांना भेडसावणाऱ्या समस्या. ठीक आहे, त्यानंतर मोठी भूमिका करणे शक्य आहे का, म्हणजे महिला संघटना हे उद्या जाऊन मोठी भूमिका करू शकतात का, आणि ती साध्य करण्याचे मार्ग कोणते आहेत. तर यावर बघा, जनरली जे मी आता इनिशियलीच म्हटलं तुम्हाला, की डे टू डे लाईफ म्हणजे आपण रोजच्या लाईफमध्ये ज्या काही गोष्टी पेपर वाचतो किंवा मॅगझिन वाचतो किंवा आपण मीडिया डिबेट्स किंवा डिस्कशनमध्ये जे पार्टिसिपेट करतो किंवा सोशल मीडियावर आपण गोष्टी ऐकतो, तिथून सुद्धा तुम्हाला हे टॉपिक तुमचे क्लिअर होऊ शकतात. म्हणजे याच्यासाठी काही एक स्पेसिफिक पुस्तकच वाचणं आवश्यक आहे अशी आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर बचत गट, सेल्फ हेल्प ग्रुप याला इंग्लिशमध्ये म्हणतात. ठीक आहे, बचत गट, मग सूक्ष्म वित्त संस्थांची भूमिका, स्मॉल फायनान्स बँक. ठीक आहे, तर मग हे कसं महिला संघटनांना प्रमोशन करतात किंवा महिलांचं एम्पॉवरमेंट, सशक्तीकरण कसं होऊ शकतं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला इथं माहिती असली पाहिजे. त्यावर सुद्धा तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न इथं विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, त्यानंतर लोकसंख्या आणि संबंध समस्या, पॉप्युलेशन. ठीक आहे, आता याच्यामध्ये पहिला आहे भारताची मूलभूत लोकसंख्या. ठीक आहे, म्हणजे डेमोग्राफी ज्याला आपण म्हणतो, की काय आहे बा भारताची डेमोग्राफी, किती लोक यंग आहे, किती लोक मिडल एजमध्ये येतात, किती लोक म्हातारे झाले आहेत, त्याबद्दल भारतातील लोकसंख्येचा ट्रेंड आणि त्याचे परिणाम. आता ट्रेंड म्हणजे काय, तर भारताची लोकसंख्या जर वाढत असेल तर मग त्याच्यामध्ये म्हणजे काय, जसं क्लासिफिकेशन कसं होतं, की किती एज ब्रॅकेटमधली लोकांची संख्या वाढत आहे, कोणत्या एज ब्रॅकेटमधल्या लोकांची संख्या कमी होत आहे, का वाढत आहे तर का बरं वाढत आहे, कमी होत आहे तर का बरं कमी होत आहे. याच्यामध्येच एक TFR नावाचा कॉन्सेप्ट येतो, टोटल फर्टिलिटी रेट, टोटल फर्टिलिटी रेट. ठीक आहे, याबद्दल सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे, की जर हा कमी झाला तर का बरं कमी झाला. ठीक आहे, कारण त्याच्यावर डायरेक्टली इम्प्लाय करतं की भारताची लोकसंख्या वाढत आहे की कमी होणार आहे म्हणून. त्यानंतर जास्त लोकसंख्येची कारणे आणि परिणाम. ठीक आहे, आता जास्त लोकसंख्या झाली तर एक प्रकारचं भारतासाठी ते वरदानी आहे, पण ॲट द सेम टाइम ते शापी आहे. आता वरदान कसं आहे, जर भारताची लोकसंख्या वाढली आणि त्या हिशोबाने जर यंगस्टर्स जे आहे म्हणजे जे कार्य करणारे कार्य करण्याचा वयोगट जो आहे, जर त्यांची संख्या जर वाढत असेल तर म्हणजे काय, की भारतामध्ये लेबर वर्कफोर्सचा नंबर वाढत आहे आणि ते जास्तीत जास्त भारतासाठी काम करतील आणि आउटकम काढतील. पण ॲट द सेम टाइम लोकसंख्या जर वाढत आहे तर आपल्याला त्यांना काय खाण्यापाण्यासाठी सुद्धा व्यवस्था करावी लागेल, म्हणजे आपलं फूडचं प्रोडक्शन सुद्धा तेवढंच वाढलं पाहिजे. ठीक आहे, त्यांच्यासाठी राहायची व्यवस्था करावी लागेल, तर त्याचे विपरीत परिणाम सुद्धा होणार आहे. मग त्याची सुद्धा आपल्याला शहानिशा इथं करायची आहे. त्यानंतर लोकसंख्येच्या स्फोटाची आव्हाने, म्हणजे जर अचानक लोकसंख्येचा स्फोट झालाच आणि खूप वेगानं जर लोकसंख्या वाढली तर मग त्याच्यामुळे कोणत्या आव्हानं भारताला पेलावे लागतील. त्यानंतर भारतीय लोकसंख्येची बदलती वय संरचना, जसं मी आता सांगितलं की यंगस्टर्सचे प्रमाण वाढत आहे, मिडल एजवाल्यांचं प्रमाण कमी होत आहे, म्हाताऱ्यांचं प्रमाण कमी होत आहे, तर या सगळ्या गोष्टी. डेमोग्राफी
डेमोग्राफिक डिव्हिडंड, भारतासाठी वरदान किंवा नुकसान. आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो एक टॉपिक इथे तुम्हाला सब टॉपिक दिलेला आहे, या टॉपिकवर सरळ सरळ तुम्हाला एसे विचारला जाऊ शकतो. काय निबंध तुम्हाला सरळ सरळ इथं विचारल्या जाऊ शकतो. म्हणजे काय की सोशल इश्यूज या विषयाचा फायदा तुम्हाला निबंध लिहिताना सुद्धा होऊ शकतो, की डेमोग्राफिक डिव्हिडंड भारतासाठी वरदान आहे की नुकसान आहे. आता डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय की हे जे मी तुम्हाला सांगितलं की यंगस्टरचं प्रमाण कसं आहे, मिडल एज लोकांचं प्रमाण कसं आहे, म्हाताऱ्या लोकांचं प्रमाण कसं आहे, ठीक आहे, त्या हिशोबाने क्लासिफाय करणं. त्यानंतर भारतातील लोकसंख्या वृद्धत्व आणि भारताचे लोकसंख्या धोरण आणि उपक्रम, की भारताचं लोकसंख्या धोरण काय आहे आणि काय सरकार प्लॅन करत आहे लोकसंख्या कंट्रोलमध्ये ठेवायला, तर त्याबद्दल सुद्धा तुम्हाला इथं माहिती असली पाहिजे. त्यानंतरचा जो टॉपिक आहे आता एक उदाहरण देतो म्हटलं तर वर्ल्ड पॉप्युलेशन, जगाची लोकसंख्या आता 800 कोटींवर झालेली आहे, मानवी इतिहासातील महत्त्वाचा टप्पा. ठीक आहे, यामध्ये सुद्धा आता म्हणण्यात येत आहे की आता भारत सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे लोकसंख्येच्या बाबतीत, पण 2023 मध्ये भारत हा काय करेल, चीनला सुद्धा मागे टाकून देईल आणि आपण सर्वप्रथम येऊन जाऊ. त्यामध्ये भारतासाठी ही चांगली गोष्ट याच्यासाठी आहे कारण भारतामध्ये यंगस्टर्स जे आहे, जे काम करणारा वर्ग आहे, यांचं प्रमाण काय होणार आहे, यांचं प्रमाण वाढत आहे. ठीक आहे, आणि याच्यामुळे आपल्या इकॉनॉमीला फायदा होईल. पण ॲट द सेम टाइम चायनामध्ये काय होत आहे, चायनाची लोकसंख्या ही म्हातारी होत आहे दिवसेंदिवस, म्हणजे चायनामध्ये वर्कफोर्सचं प्रमाण कमी होईल. तर कदाचित तरी असं होऊ शकतं की चायनाचे जे उद्योगधंदे आहेत ते उद्या जाऊन भारतामध्ये येतील, कारण भारतामध्ये चीप लेबर अवेलेबल राहील. काय चीप लेबर, ठीक आहे, म्हणजे स्वस्तमध्ये त्याला काय मिळेल, मोठ्या मोठ्या कंपनीजला लेबर अवेलेबल होऊन जाईल आणि त्यांचं काम स्वस्तात भारतामध्ये होईल. तर अशा पद्धतीची एक आशा इथं वर्तवण्यात येत आहे. ठीक आहे, त्यानंतर गरिबी आणि विकासात्मक समस्या, पॉवर्टी अँड डेव्हलपमेंटल इश्यूज, याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की पॉवर्टीचे कारण काय आहे, पॉवर्टीचे प्रकार काय आहे, ठीक आहे, पॉवर्टीची परिभाषा काय आहे, म्हणजे पॉवर्टी भारताच्या हिशोबाने पॉवर्टी काय आहे, वर्ल्ड बँकच्या हिशोबाने पॉवर्टी काय आहे, त्याबद्दल इथं तुम्हाला माहिती पाहिजे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हे असे टॉपिक्स आहे की हे तुम्ही लहानपणापासून इथं अभ्यासात आलेले आहे, पण इथं तुम्हाला स्पेसिफिकली काय आहे, एक थोडा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं तुमचा एक अप्रोच इथं बनवायचा आहे. तर मग त्या हिशोबाने पॉवर्टी लाईन काय असते, ठीक आहे, गरिबी रेखा काय असते, मग गरिबी रेखेचे वेगवेगळे भाषांतर, वेगवेगळ्या कमिटी कोणत्या बसल्या, रंगराजन कमिटी बसली, तेंडुलकर कमिटी बसली, त्याबद्दल सुद्धा तुम्हाला इथं माहिती असली पाहिजे. विकास आणि गरिबीची संकल्पना, गरिबीचे प्रकार कोणते कोणते आहे, गरिबीचे मोजमाप, दारिद्र्य रेषा जी आता मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या कमिटीज ज्या बसल्या त्याबद्दल, सी रंगराजन झालं. ठीक आहे, म्हणजे हा विषय तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा येतो, पण इथं थोडा एक तुम्हाला सोशल, सामाजिक त्याची परिभाषा काय आहे, काय परिणाम होतात त्या इथं तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ठीक आहे, गरिबीची कारणे काय आहे, सामाजिक समस्या म्हणून गरिबीची सामाजिक आर्थिक प्रसार, गरिबीचे परिणाम म्हणजे विषमता किती होते, दुष्टचक्र चालू ठेवणे, गरिबीची सर्वात जास्त परिणाम कोणाला होतो, आणि वाढत्या शहरी गरिबीची समस्या. आता शहरामध्ये काय होत आहे, शहरामध्ये दिवसेंदिवस गावाकडले लोक शहरामध्ये स्थायिक होत आहे, तर त्यामुळे कोणत्या आशेवर की शहरामध्ये आम्हाला रोजगार मिळेल, पण शहरामध्ये सुद्धा रोजगाराची अवेलेबिलिटी नसल्यामुळे अल्टिमेटली काय होतं की तो माणूस जो गावातून इथं आशेवर आलाय की मला रोजगार मिळेल, तो सुद्धा काय राहतो, तो बेरोजगार म्हणून इथं राहतो. तर बेरोजगार राहिल्यामुळे सुद्धा काय होतं, तो गरीब बनून जातो. तर गरीब म्हणजे शहरामध्ये सुद्धा गरिबीचं प्रमाण वाढत आहे. मग त्याच्यासाठी सरकार कोणत्या योजना आणत आहे, गरिबी निर्मूलन उपक्रम, पॉवर्टी एलिव्हेशन प्रोग्राम, की गरिबी हटवण्यासाठी सरकारचं काय धोरण आहे बा, म्हणजे कोणत्या कोणत्या योजना आणल्या आहेत, काय आणल्या आहेत, कशा लोकांना फायदा होईल या संदर्भात, गरिबी कमी करण्यासाठी धोरण, आणि गरिबी निवारण आणि विकास यांच्यातील संबंध, गरिबी असमानता विकासाचा संबंध इथं सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे, की जर विकास होत असेल तर गरिबी सुद्धा काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. पण जर विकास नसेल होत तर गरिबी काय होते, गरिबी सुद्धा वाढत जाते. ठीक आहे, म्हणजे विकास होणं फार आवश्यक आहे गरिबी कमी करण्यासाठी. तर त्याचं रिलेशन कसं होतं, काय होतं, या संदर्भात सुद्धा तुम्हाला इथं माहिती असायला हवी. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, गरिबी हा असा एक विषय आहे की याचा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली इम्पॅक्ट हा आपल्या समाजावर होतो. ठीक आहे, हा आपल्या कशावर होतो, समाजावर होतो. तर म्हणजे काय की गरिबी हटवणं ही आपल्या सध्या तरी पहिली प्रायोरिटी असली पाहिजे कोणत्याही सरकारची, आणि जे आता सद्यस्थिती सरकार आहे त्यांची सुद्धा पहिली प्रायोरिटी की कोणत्याही हालतीत काय करणं, गरिबी कमी करणं. ठीक आहे, त्यानंतर पुढच्या विषयावर येऊया, शहरीकरण, त्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाय. अर्बनायझेशन. आता अर्बनायझेशन काय की भारतातील नागरीकरण ट्रेंड आणि त्याचे परिणाम, लोकसंख्या आणि सामाजिक परिणाम. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की काय की शहर एक आशा दाखवतात ग्रामीण भागाकडल्या लोकांना की आम्ही जर शहरात जाऊ तर आमची लाईफस्टाईल चांगली होईल, आमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढेल. ठीक आहे, किंवा आम्हाला चांगल्या पेईंगवाला जॉब मिळेल तिथं, आणि माझ्या जे मुलं बाळ आहे त्यांना चांगले शिक्षा मिळेल. तर यासाठी काय होतं, बहुतांश लोक ग्रामीण भागातून शहरी भागात स्थानांतरण करतात. पण त्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम काय होतं की त्यांच्या राहण्याची सोय, मग त्यांना प्रॉपर जॉब मिळाला पाहिजे, मग त्या जॉबमध्ये एवढे पैसे मिळाले पाहिजे की त्यांची फॅमिली सस्टेन झाली पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी जर तिथं मूलभूत सुविधा अवेलेबल नसल्या तर
शेवटी झोपडपट्टीचं निर्माण होतो, मग सांडपाण्याचं व्यवस्थीकरण त्याचा सुद्धा प्रॉब्लेम एक होतो. ठीक आहे. तर मग त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या, एक सामाजिक जे म्हणतो ना क्राईम रेट वाढतो. तर हे सगळे प्रॉब्लेम तिथं होतात, त्याबद्दल सुद्धा तिथं तुम्हाला माहिती असली पाहिजे. त्यानंतर शहरीकरणाला चालना देणारे घटक, कोणती गोष्ट चालना देतं त्याबद्दल माहिती असली पाहिजे. सेवा वितरणाची स्थिती आणि शहरीकरणामुळे निर्माण झालेली आव्हाने. सर्व्हिसेस, ठीक आहे. आता एक शहरामध्ये कोणत्या सर्व्हिसेस असतात, प्रॉपरली तुम्हाला 24/7 इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन मिळतं, 24/7 तुम्हाला पाण्याचं कनेक्शन मिळतं, तुम्हाला चांगल्या हेल्थ फॅसिलिटीज मिळतात, चांगलं एज्युकेशन मिळतं. ठीक आहे. चांगल्या ज्या ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस असतात, म्हणजे बसेस वगैरे अवेलेबल असतात. ठीक आहे. एक सिक्युअर एन्व्हायरमेंट असतं. जसं आता एक मेट्रोचं जर उदाहरण देतो म्हटलं तर मेट्रोमुळे काय होतो, जलद प्रवास होतो शहरामुळे. तर या सगळ्या गोष्टी सेवा वितरणात मोडतात आणि शहरीकरणामुळे कोणते प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत ते सुद्धा तुम्हाला इथं माहिती असले पाहिजे. की शहरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, पण आपल्या शहरांची तेवढी कॅपॅसिटी आहे का, तेवढी लोकसंख्या जी वाढत आहे त्यांना अकोमोडेट करायची, हा सुद्धा एक खूप गहन प्रश्न आहे. साधं उदाहरण घेतो म्हटलं तर मुंबई, पुणे, नागपूर यांचा विकास, यांची जेवढी एक सीमा होती त्या सीमेच्या पलीकडे आता शहरं वाढायला लागले. तर मग त्याचे परिणाम काय आहे, पर्यावरणावर निगेटिव्ह परिणाम काय आहे, समाजावर निगेटिव्ह परिणाम काय आहे. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टींचा इथं आपल्याला अभ्यास करायचा आहे. शहरी भागातील समस्या कोणत्या आहेत, त्या शहरीकरणाचे सामाजिक परिणाम. ठीक आहे. म्हणजे आपल्या समाजावर काय परिणाम होतोय. आता एक साधं उदाहरण घेतो म्हटलं तर गावाकडे जी आपली फॅमिली व्यवस्था होती किंवा परिवाराची जी व्यवस्था होती कशी होती, एक मोठा परिवार एकत्र राहायचा. पण जसे लोक शहरामध्ये झाले तसं काय झालं, परिवाराचं विघटन झालं, स्मॉल फॅमिलीचा कन्सेप्ट आला. ठीक आहे. हम दो हमारे दो असा कन्सेप्ट आला. तर पहिलेसारखं आता राहिलं नाही. तर म्हणजे हे सामाजिक परिणाम आहे. त्यानंतर ग्रामीण भागातील नागरीकरणाचा परिणाम, शहरी नियोजन आणि शहरी स्थानिक संस्थांची भूमिका, अर्बन लोकल बॉडी ज्याला आपण म्हणतो, याची सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. आवश्यक सुधारणा आणि आतापर्यंत घेतलेले सरकारी उपक्रम आणि झोपडपट्ट्यांच्या समस्या. एक साधं उदाहरण झोपडपट्टी समस्यावर जे काढलं आहे, झोपडपट्टी पुनर्वसन, ज्याला झोपू सुद्धा म्हणतात. तर याबद्दल सुद्धा असे जे इनिशिएटिव्ह जे महाराष्ट्र सरकारनं घेतलेले आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी. किंवा एक JNNURM, ठीक आहे, JNNURM, जवाहरलाल नेहरू अर्बन रुरल मॅनेजमेंट जी योजना आता काढली होती, त्या अंतर्गत आपले जे हे आहे अर्बन ट्रान्सपोर्टेशनसाठी बसेस वगैरे मागवण्यात आल्या, त्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. तर अशा वेगवेगळ्या ज्या काही सरकारी उपक्रम आहे त्याबद्दल तुम्हाला इथं माहिती असली पाहिजे. त्यानंतर भारतीय समाजावर जागतिकीकरणाचे परिणाम. ठीक आहे. म्हणजे ग्लोबलायझेशनचा काय इम्पॅक्ट झाला आहे बा भारतावर. आता मी तेच म्हटलं इनिशियली स्टार्टिंग लेक्चरला की ग्लोबलायझेशनमुळे काय झालं आहे की एक पूर्ण जग एक खेड्यासारखं बनलेलं आहे. खेड्यासारखं म्हणजे काय की आपण खूप जवळ आलेलो आहे. आपल्याला कोणती गोष्ट लागली तर आपण घर बसल्या इथं ऑर्डर करू शकतो किंवा इंटरनेटच्या एका क्लिकवर आपण ती बघू शकतो. तर यामुळे काय झालं आहे, पूर्ण जग एकत्र झालं आहे, एक जवळ झालं आहे. आता यामध्ये आपल्याला काय विषय अभ्यासायचे आहे, पहिला आहे जागतिकीकरण समजून घेणे, त्याचे वेगवेगळे परिणाम काय आहे ते. त्यानंतर दुसरं जागतिकीकरण आणि संस्कृती. ठीक आहे. यामध्ये सुद्धा एक महत्त्वाचा टॉपिक आहे होमोजिनायझेशन वर्सेस ग्लोकलायझेशन. ठीक आहे. एक जिन्सीकरण वर्सेस स्थानिकीकरण. आता या जागतिकीकरणाचा एक म्हणजे एक भीती जी आहे लोकांच्या मनात किंवा सामाजिक मनात, ती काय आहे की जागतिकीकरणामुळे पूर्ण जे जगाचं कल्चर आहे बा ते एकच कल्चर बनेल. ठीक आहे. आणि ग्लोकलायझेशन म्हणजे हा शब्द काय, ग्लोकलायझेशन हा शब्द दोन शब्दांचा इथं विघटन करून बनवण्यात आलेला आहे. एक आहे ग्लोबलायझेशन, ठीक आहे, ग्लोबलायझेशन, आणि दुसरा आहे लोकलायझेशन. ठीक आहे. एक ग्लोबलायझेशन आणि दुसरा आहे लोकलायझेशन. ठीक आहे. याच्यामधला ग्लोबल मधला ग्लो घेतला, लोकलायझेशन मधला कलायझेशन घेतला, त्यामुळे हा शब्द बनला ग्लोकलायझेशन. आता हा काय म्हणतो की ऑब्वियस आहे की जर तुम्ही पूर्ण जगासोबत लिंक्ड आहे तुमचं समाज व्यवस्था, तर त्यामुळे काय होईल, तुमच्या सामाजिक व्यवस्थेवर ग्लोबल कल्चरचा इम्पॅक्ट होणारच आहे, पण त्यासोबतच तुमची लोकल कल्चर सुद्धा टिकून राहील. ठीक आहे. जसं भारतामध्ये झालं आहे की भारताचं म्हणजे भारत हा जागतिकीकरणाचा सोबत जोडलेला आहे, पण भारतामध्ये काही आपली संस्कृतीचा पूर्णपणे नाश झालेला नाही आहे की आपण पूर्णच्या पूर्ण पाश्चिमात्य संस्कृती अवगत केलेली आहे असंही नाही आहे. आपण पाश्चिमात्य संस्कृती थोडी प्रमाणात घेतलेली आहे, पण सोबतच आपण काय ठेवलेलं आहे, आपल्या स्वतःची सुद्धा कल्चर तिथं मेंटेन करून ठेवलं आहे. याला म्हणतात ग्लोकलायझेशन. होमोजिनायझेशन हा त्याच्या विरोधात कन्सेप्ट आहे की पूर्णच्या पूर्ण जगामध्ये एकच प्रकारचं कल्चर येईल, एकच प्रकारची व्यवस्था येईल, त्याला म्हणतात होमोजिनायझेशन. त्याच्याबद्दल सुद्धा इथं आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर जागतिकीकरणाला चालना देणारे घटक, कोणती गोष्ट चालना देतात. आता एक रिसेंटली जेव्हा डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती बनले होते अमेरिकेचे, तेव्हा अँटी ग्लोबलायझेशन मुवमेंट सुरू झाली होती. कोणती मुवमेंट, अँटी ग्लोबलायझेशन मुवमेंट, चळवळ सुरू झाली होती.
तर त्यामध्ये मेक इन अमेरिका, मेक इन इंडिया या प्रकारची, की प्रत्येक देशाला वाटत होतं की आमच्याच इकडे सगळं काही बनावं. तर हा एक प्रकार, त्याचे सुद्धा तुम्हाला परिणाम माहीत पाहिजे. जागतिकीकरण आणि भारतावर त्याचे कसे परिणाम झाले, पॉझिटिव्ह परिणाम काय आहे, निगेटिव्ह परिणाम काय आहे, भारताच्या वेगवेगळ्या सामाजिक घटकावर जागतिकीकरणाचे परिणाम काय झाले याबद्दल सुद्धा तुम्हाला इथं माहिती असली पाहिजे. त्यानंतर भारतावर जागतिकीकरणाचा प्रभाव काय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, महिलांवर, कृषी क्षेत्र इत्यादी, आणि जागतिकीकरणामुळे गरिबी येते का, सर्वात गहन प्रश्न आहे. असे टॉपिक्स तुम्हाला अगेन निबंधामध्ये तिथं विचारल्या जाऊ शकतात. तर याबद्दल सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये इथं अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. सांप्रदायिकता, कम्युनलिझम. आता याचे सांप्रदायिकता, त्याची वैशिष्ट्ये काय आहे, भूतकाळातील भारतातील सांप्रदायिकताचा उदय कधी झाला, काय झाला याबद्दल सुद्धा तुम्हाला इथं माहिती असली पाहिजे. समकालीन म्हणजे आताच्या परिस्थितीत भारतात सांप्रदायिकतेचा प्रमाण कसं आहे, ठीक आहे, त्याबद्दल माहिती पाहिजे. त्याची कारणे काय आहे, त्याचे परिणाम काय आहे, सांप्रदायिकता नियंत्रणात कशी आणायची आणि निर्मूलन म्हणजे याचा पूर्ण समूह उच्चाटन कसं करायचं त्याबद्दल सुद्धा उपाय काय असले पाहिजे. सांप्रदायिकतेचा उतार, अँटीड्यूट काय असलं पाहिजे, म्हणजे धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझम ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, की सर्व धर्म सोबत मिळून गुण्या गोविंदानं नांदणं. ठीक आहे. तर याबद्दल सुद्धा इथं तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, भारत हा प्लुरल कंट्री आहे, म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या धर्माचे, पंथाचे लोक इथं राहतात. तर त्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती असली पाहिजे, कोणते प्रॉब्लेम आहे, काय आहे, कसे इश्यूज क्रिएट होतात त्याबद्दल. ठीक आहे. त्यानंतर रिजनलिझम, प्रादेशिकता. आता याच्यामध्ये त्याचं की महाराष्ट्र प्रदेश, मग महाराष्ट्रामध्ये मराठीच लोकांना सगळं काही प्रॉमिनंट मिळेल, कर्नाटकामध्ये कन्नड लोकांना, तामिळनाडूमध्ये तामिळ लोकांना. हे जे सगळं आपण ऐकतो की म्हणजे स्पेसिफिक रिजनमध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांनाच प्राधान्य देण्यात यायला पाहिजे, यालाच आपण एका सोप्या शब्दात म्हणू शकतो प्रादेशिकता किंवा रिजनलिझम. प्रदेश आणि प्रादेशिकतेची संकल्पना, प्रादेशिकतेचे विविध रूप. ठीक आहे. भारतातील प्रादेशिकता, रिजनलिझम इन इंडिया. प्रादेशिकतेची कारणे म्हणजे रिजनलिझमचा प्रसार का बरं होतो. आता एक साधं म्हणजे 3-4 वर्षाआधी महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन होतं की बा उत्तर भारतीय आणि बिहारी लोक हे महाराष्ट्रात येतात आणि इथल्या ज्या लोकल लोकांचे जॉब ते लोक चोरून देतात. तर अशा पद्धतीचे म्हणजे हे एक कारण असू शकतं किंवा तिथं विकास नाही होत आहे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये. मग त्या विकास न होण्यामुळे तिथले लोक जॉबसाठी कुठे येतात, महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्रामध्ये जॉब करतात. म्हणजे एक कारण देतोय मी, त्याची कारणं खूप सारे आहेत. ठीक आहे. त्यानंतर सन्स ऑफ सॉइल थेअरी, ठीक आहे, किंवा भूमिपुत्र संकल्पना. म्हणजे काय की भूमिपुत्र, ठीक आहे, यामध्ये स्पेसिफिकली काय विषय करण्यात आलेला आहे की बा महाराष्ट्रामध्ये पहिलं प्रिफरन्स कोणाला मिळाला पाहिजे, मराठी लोकांना, कर्नाटकामध्ये कन्नड लोकांना, तामिळनाडूमध्ये तामिळ लोकांना. तर ही जी संकल्पना यालाच आपण म्हणतो भूमिपुत्र संकल्पना. एक साधं उदाहरण घेतो म्हटलं तर हरियाणाने 2 वर्षाआधी एक कायदा आणला होता. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की आमचे 70% जॉब प्रायव्हेट कंपनीमधले जे काही आहे ते फक्त हरियाणात राहणाऱ्या लोकांसाठीच आम्ही रिझर्व्ह करून ठेवू. ठीक आहे. तर अशा प्रकारचे जे धोरणं राज्य सरकार अवलंबतात तर त्याचा परिणाम काय होईल. ठीक आहे. बेसिकली पाहिलं तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हे पॉसिबल नाही आहे. कारण कोणतीही कंपनी जेव्हा तुमच्या राज्यामध्ये स्वतःचा व्यवसाय थाटते किंवा प्रोडक्शन युनिट सेटअप करते तर त्यांना काय पाहिजे असतं, बेस्ट ऑफ द बेस्ट टॅलेंट पाहिजे असतं. ठीक आहे. म्हणजे जे एकदम हुशार लोक असतात ते पाहिजे असतात. आता ते सगळेच्या सगळे लोक जर महाराष्ट्रात नसेल सापडत तर त्यांना तो अधिकार असला पाहिजे की बाकीचे किंवा बाहेरच्या देशातले लोक सुद्धा ते काय करू शकले पाहिजे, हायर करू शकले पाहिजे. त्यानंतर प्रादेशिकतेचे परिणाम काय होणार, संघवाद आणि प्रादेशिकता. प्रादेशिक पक्षांची भूमिका काय आहे. जसं आता महाराष्ट्रामध्ये विशेष करून पाहिलं तर MNS, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ठीक आहे, शिवसेना, ठीक आहे, अशा प्रकारचे जे काही पक्ष आहे ज्यांचा मेन फोकस काय असतो, प्रादेशिकता, रिजनलिझमवर असतो, तर त्यांच्याबद्दल सुद्धा तुम्हाला इथं भूमिका त्यांची काय आहे हे माहिती असलं पाहिजे. प्रादेशिकता समाविष्ट करण्यासाठी उपाय आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रात प्रादेशिकता याबद्दल सुद्धा तुम्हाला इथं सखोल अभ्यास करायचा आहे. त्यानंतर शेवटला जो टॉपिक आहे तो आहे सेक्युलरिझम किंवा धर्मनिरपेक्षता. ठीक आहे. यामध्ये धर्मनिरपेक्षतेची संकल्पना काय आहे, भारतीय संविधानात धर्मनिरपेक्षतेबद्दल काय म्हटलं आहे, काय नाही म्हटलं आहे त्याबद्दल माहिती पाहिजे. धर्मनिरपेक्षतेचे भारतीय मॉडेल काय, हे बघा UPSC मध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामध्ये भारतीय धर्मनिरपेक्षतेचं कंपॅरिझन हे पॅरिस जे आहे, फ्रान्स आहे, फ्रान्सच्या धर्मनिरपेक्षतेसोबत करण्यात आलं होतं. तर असेही प्रश्न विचारले जाऊ शकतात. पण हे बघा UPSC हे जे प्रश्न आता का बरं विचारत आहे, कारण UPSC त्या मॅच्युअर स्टेजमध्ये पोहोचलेली आहे. तुम्हाला एक बेसिक लेवलचेच प्रश्न येणार आहे. तर एकदम असे हायफाय प्रश्न जरी नाही बघितले पण एक कंपॅरिझन तुम्हाला करता आलं पाहिजे की धर्मनिरपेक्षता भारतात कशी आहे. म्हणजे भारतात एक साधं उदाहरण देतो म्हटलं तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी जर कोणत्या अमुक धर्माला जर त्यांच्या प्रोग्रामसाठी पैसे दिले तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला हे बाकीच्या धर्मांसाठी सुद्धा करावं लागेल. म्हणजे एक विशिष्ट धर्माला ते काय नाही करू शकत, प्रिफरन्स देऊ शकत नाही. हे आपल्या संविधानात लिहिलं आहे. जर तुम्हाला करायचं असेल तर सगळ्यांसाठी करा, नाही करायचं असेल तर कोणासाठीच करू नका. ठीक आहे. तर भारतातलं धर्मनिरपेक्षता मॉडेल कसं आहे की सरकार पॉझिटिव्ह रिस्पॉन्स करते, सरकार मदत करते वेगवेगळ्या धर्मांना, वेगवेगळ्या जे काही धर्मा रिलेटेड गोष्टी आहेत त्यांना. ठीक आहे. पण ते इक्वल स्वरूपात असली पाहिजे. त्यानंतर भारतातील धर्मनिरपेक्षता कशी आहे, भारतातील धर्मनिरपेक्षतेचे स्वरूप आणि सराव.
एक सामान नागरिक कायद्याचा आता सध्या इश्यू चालू आहे, युनिफॉर्म सिव्हिल कोड याला म्हणतो. ठीक आहे, मग त्या संदर्भात काय विषय आहे, कसं चर्चा काय चालू आहे आणि तो कधी लागू होऊ शकतो याबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे. का बरं लागू व्हायला पाहिजे, त्याचे परिणाम काय होईल, ठीक आहे, आणि त्याचे निगेटिव्ह परिणामपासून वाचायला आपल्याला काय करायला पाहिजे, त्याबद्दल भारतातील धर्मनिरपेक्षतेसमोरील आव्हाने आणि भारताला खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष बनवण्याचे उपाय. जसं आता एक सुडो सेक्युलरिझमचा कन्सेप्ट येतोय. सुडो सेक्युलरिझम म्हणजे काय, की मोस्ट ऑफ द टाइम काय होतं की ज्या राजकीय पक्ष असतात हे राजकीय पक्ष फक्त वोट बँक पॉलिटिक्ससाठी काय करतात, या अमुक समाजाला किंवा अमुक धर्मातील लोकांना सांगतात की तुम्ही आम्हाला वोट द्या, आम्ही तुमचं अमुक काम करू. तर त्याला सुद्धा सुडो सेक्युलरिझमचा एक नवीन कन्सेप्ट येतोय, त्याबद्दल सुद्धा तुम्हाला इथं माहिती असली पाहिजे. हे सगळे टॉपिक तुम्हाला इथं डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, हे जास्तीत जास्त टॉपिक जे काय आपण इथं बघितल्या विद्यार्थी मित्रांनो, त्याचा अभ्यास तुमचा डे टू डे लाईफमधनं किंवा मीडिया डिस्कशन याच्यामधनं होतो. पण अगेन सांगतोय की मीडिया डिस्कशन कोणते, जे न्यूट्रल चॅनल्स आहे असेच चॅनल्स तुम्ही बघा. ठीक आहे, तुम्ही जर बायस्ड ओपिनियनवाले चॅनल बघितले तर तुमचं काय, तुमचा मतप्रभाव एका पद्धतीनं होतो. कारण उत्तर लिहिताना आपल्याला त्या स्पेसिफिक टॉपिकचे पॉझिटिव्ह पॉईंट, त्या स्पेसिफिक टॉपिकचे निगेटिव्ह पॉईंट आणि मधातला आपला सोल्युशन, म्हणजे अशा प्रकारचा आपला इथं अप्रोच असला पाहिजे. ठीक आहे, यालाच आपण म्हणतो एक न्यूट्रल अप्रोच डेव्हलप करणं. काय म्हणतो, एक न्यूट्रल अप्रोच डेव्हलप करणं. कारण आपल्याला अधिकारी व्हायचं आहे तर आपण कोणत्या एक स्पेसिफिक गोष्टींचे पॉझिटिव्ह पॉईंट जर बघितले तर आपण पूर्ण पॉझिटिव्ह लिहून, आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह जर सांगितलं त्याचं सोल्युशन काय आहे, अशा पद्धतीनं इथं आपल्याला टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. आता सोर्सेस बघूया विद्यार्थी मित्रांनो. त्याचा प्रमुख सोर्स आहे न्यूजपेपर. ठीक आहे, PIB प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोची वेबसाईट किंवा महाराष्ट्र शासनाची जी वेबसाईट असेल ती तुम्ही रेफर करू शकता. न्यूजपेपरमध्ये जर तुम्ही इंग्रजीमध्ये करत असेल तर अगेन हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस, आणि मराठीतून करत असेल तर लोकसत्ता, मटा किंवा सकाळ. त्यानंतर कमिटी अँड कमिशन बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, वेगवेगळ्या प्रकारच्या कमिटी सेटअप करण्यात येतात, कमिशन बनवण्यात येतं, त्यांचे रिपोर्ट्स. ठीक आहे, त्यांचे रिपोर्ट्स आपल्याला माहीत असले पाहिजे. वेगवेगळे इंडेक्स येतात, म्हणजे इंडायसेस म्हणतो की भारताचा क्रमांक अमुक इतक्या क्रमांकावर आहे, तितक्या क्रमांकावर आहे, मग भारतामध्ये अशा प्रकारची गरिबी जास्त आहे, त्याबद्दल सुद्धा तुम्हाला इथं माहिती असली पाहिजे. त्यानंतर पॉवर्टी मेथड कॅल्क्युलेशन, म्हणजे गरिबी कशी काढायची, काय काढायची, त्याबद्दल सुद्धा जसं मी म्हटलं रंगराजन कमिटी, तेंडुलकर कमिटी, मग काय वेगवेगळे प्रावधान आहे, वर्ल्ड बँक कशी पॉवर्टी कॅल्क्युलेट करते, त्याबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे. ठीक आहे, सोशल प्रॉब्लेम इन इंडिया बाय राम आहुजा, ही एक पुस्तक आहे. ठीक आहे, मराठीमध्ये सुद्धा याचा अनुवाद अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वाचू शकता. पण अगेन मी इथं मेन्शन करतोय की ही जी पुस्तकं आहे यामधले मोजून तुम्हाला 50 ते 100 पानच कामाचे आहे. 250 ते 300 पानाची पुस्तक आहे. पूर्ण अख्खी पुस्तक वाचू नका, कारण आपल्याकडे वेळ लिमिटेड आहे आणि कमीत कमी वेळात जर तुम्हाला एक्झाम क्रॅक करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तुमचं रिसोर्स लिस्ट सुद्धा कमीत कमी ठेवावी लागेल. त्यानंतर NCERT, जर तुम्ही इंग्रजीमध्ये करत असाल किंवा हिंदीमध्ये जर तुमचा म्हणजे हिंदी जर तुम्हाला समजत असेल तर तुम्ही 11वी-12वीची NCERT वाचू शकता, इंडियन सोसायटीवर आहे. त्यानंतर मॅगझिन म्हणजे काय, योजना आणि कुरुक्षेत्र. मी माझ्या आधीच्याच बुक लिस्टमध्ये सांगितलेलं आहे की योजना ही जी मॅगझिन आहे ही मराठी आणि इंग्रजीमध्ये दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल आहे, पण कुरुक्षेत्र ही इंग्रजीमध्ये येते. तर मॅगझिन तुम्ही वाचा. ठीक आहे, किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या मॅगझिन आहेत ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. त्यानंतर 11वी आणि 12वीचं आपल्या स्टेट बोर्डाच्या 2 पुस्तकं आहे, एक समाजशास्त्र आणि एक भारतीय समाजाची ओळख. ठीक आहे, या मस्ट वाचा. ठीक आहे, मराठीतून जर असेल करणारे तर डेफिनेटली तुम्ही वाचलीच पाहिजे. आणि आपली जी एक पुस्तक आहे रेफरन्स पुस्तक ती आहे भारतीय समाज बाय राम आहुजा. एवढं जरी तुम्ही रिसोर्स लिस्ट फॉलो केले, अगेन मी सांगतोय की ही जी पुस्तक आहे या पुस्तकातले तुम्हाला 50 ते 100 पानच वाचायचे आहे. कोणते पानं वाचायचे, कोणते टॉपिक वाचायचे, यावर मी एक वेगळा विषय, एक वेगळा व्हिडिओ बनविलच, त्यामध्ये तुम्हाला इत्थंभूत मार्गदर्शन या पुस्तकासंदर्भात इथं मी करीलच. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो इतकंच. कोणालाही काही डाऊट असेल रिगार्डिंग इंडियन सोसायटी तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये इथं टाकू शकता की त्याचं उत्तर तिथं तुम्हाला देण्यात येईल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.